महाविस्तारवर वाढला विश्वास, कृषी विभागाचे उद्दिष्ट साध्य, योजनेची माहिती थेट बांधावर मिळणार. कांद्याच्या दरात वाढ, प्रति किलो 16 रुपये 50 पैसे, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय. बळीराजाला मोठा दिलासा, युरिया खरेदीसाठी आता 7/12 आधार कार्ड अनिवार्य नाही. युरिया खरेदीसाठी 7/12 उतारा आणि आधार कार्ड यासारखे ओळखीचे पुरावे आता अनिवार्य नसणार आहे. एल निनोची सरकारने घेतली धास्ती, राज्यावर मोठा परिणाम होणार, उपाययोजनासाठी देवेंद्र फडणवीस सरसावले. टास्क फोर्सही तयार, चारा टंचाई टाळण्यासाठी कृषी विभागाला सूचना. एल निनोचा प्रभाव, धरणातून पाणी सोडवणे थांबवा, जलसंपदाचे आदेश, प्रत्येक आठवड्याला सविस्तर अहवाल देण्याचे निर्देश. मान्सून अचानक थबकला, कोरडी हवा आणि कमी दाबाच्या प्रणालीचा अभाव, 23 नंतरच पावसाची शक्यता. कुंभमेळ्यापूर्वी होणार भीमाशंकरचा विकास, मुख्यमंत्र्याकडून विकास आराखड्याची पाहणी. कांदा खरेदी दरात वाढ, प्रति क्विंटल 1650 रुपये, आजपासून नवा दर लागू होणार. कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने बप्पर साठा योजनेअंतर्गत कांदा खरेदी हमी दर वाढवला आहे. बोगस HTBT कापूस बियाण्याचा साठा जप्त, 7,12,000चा मुद्देमालासह आरोपीला अटक. महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख, पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर होणार. राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 आगामी पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 109 कोटी खर्चून कृषी खात्यात 13,000 लॅपटॉप, अधिकारी कर्मचाऱ्यांना जुलै अखेर वाटप होणार. राज्यात ग्रामीण पाणीपुरवठा योजना 100% सौर ऊर्जेवर, राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना आता 100% सौर ऊर्जेवर चालवले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कर्जमाफीतील पहिला टप्पा 15,000 कोटीचा, आधी थकबाकीदार शेतकऱ्यांनाच लाभ. खरात प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून निकम यांची नियुक्ती. इराणसोबतचे युद्ध संपले, आठवडाभरात शांतता करारावर स्वाक्षरी होणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. नांदेड जिल्ह्यातील पीक विम्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बेचेवार यांची माहिती. 40 लाख शेतकऱ्यांना अटीशिवाय कर्जमाफीचा लाभ, बँकिंग व्यवस्था सुरळीत राहावी यासाठीच कर्जफेडीची अट ठेवल्याचा दावा. हवामानाच्या अंदाजाला हुलकावणी, चढ्या तापमानाचे पुन्हा कमबॅक, शेती कामे खोळंबली, आजारात वाढ. महाराष्ट्राला 10 वर्षात केंद्र सरकारकडून 12 लाख कोटी, देवेंद्र फडणवीस यांची माहिती. पंतप्रधान मोदी हे कायम महाराष्ट्राच्या पाठीशी उभे असल्याचा दावा. एल निनोचा प्रभाव, दुष्काळाचे सावट, यावर्षी 1950 नंतरच प्रथमच एल निनो तीव्र, मान्सूनवर मोठा परिणाम. डिजिटलसाठी उपयुक्त ठरणार, 25 लाख कार्ड झाले ॲक्टिवेट, स्मार्ट कार्ड बंधनकारक. खाद्यपदार्थाच्या दरवाढीमुळे किरकोळ महागाई 3.93%वर. महागाई सुसाट, मे महिन्यात 3.93% वाढ, देशात किरकोळ महागाईचा वेग पुन्हा एकदा वाढला. कर्जमाफीच्या अटीविरोधात शेतकरी झाले आक्रमक, कर्जमाफीच्या आदेशाच्या प्रती जाळून शासनाचा निषेध. खरीप हंगाम दुष्काळाच्या छायेत, रोहिणी कोरडी, मृगही निष्क्रिय, एल निनोच्या सावटाने शेतकरी चिंतेत, राज्यात मान्सूनची संत वाटचाल, पेरण्या रखडल्या, उत्पादनाच्या घटीची भीती, सरकारकडून ठोस उपाययोजनाची प्रतीक्षा. भोंदू अशोक खरातची उलटी गिनती सुरू, उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती. कांद्याच्या दरात वाढ, प्रति किलो 16 रुपये 50 पैसे, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती. कर्जमाफी, पीक विमा प्रश्नी मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करू, कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे. शेतकरी बंधूंनो, दररोजचे दररोज अशा योग्य अपडेट व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.